आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप हर्ट झालं नाही बायको, तू ना ऑलराऊंडर आहेस, पण तुला एक गोष्ट जमत नाही बघ. कुठली? खोटं बोलता येत नाही तुला. अरे खरंच असं काही नाहीये. मला माहिती आहे तुला वाईट वाटलंय, पण अजिबात काळजी करू नकोस. तुला माहितीये तू गेल्यावर ममा काय म्हणाल्या? ममा म्हणाल्या आराध्याला वाईट वाटलं असेल तर तिच्या ममांकडे राहू देत त्या बांगड्या. जसं तू काही न सांगता मी तुला समजून घेतो की नाही, तसं ममा मला समजून घेतात. मला हर्ट झालेलं त्यांना अजिबात चालत नाही. अगं ममा पटकन रिॲक्ट झाल्या असतील, बोलून गेल्या असतील, पण त्यांच्या मनात काही नसतं. अगं त्या सगळ्यांना समजून घेतात, त्यांना ना सगळ्यांची काळजी असते. तुला खरंच माहितीये तुझी ममा कशी येते? असं का बोलतेस तू? आराध्या काय विचारतोय मी? असं का म्हणालीस तू? आराध्या अरे म्हणजे तू मला काय विचारतोयस? तुलाच माहित नाही तुझी मम्मा किती चांगली येते. खरं तर माझं नशीब की मला अशी सासू मिळाली. काय झालं? आता मी गंमत पण करायची नाही का? घाबरलो ना मी. मला की कळेच ना असं का बोलतेस तू. मला खरंच वाटलं तुझ्या मनात मम्मांबद्दल काही चुकीचं आहे की काय. असं कसं शक्य आहे श्रेयस? नाही शक्य नाहीये असं. तुझ्याच काय कोणाच्याही मनात त्यांच्याबद्दल चुकीचं का असावं, कारण त्या कोणाशी काही चुकीचं वागतच नाहीत. करेक्ट आहे. तुला सांगू आराध्या, आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या ममांमुळे. माझ्या आयडल आहेत त्या, आणि त्यांच्याबद्दल जर कधी कोणी चुकीचं बोललं तर मी ऐकूनच घेऊ शकत नाही. सॉरी श्रेयस, बट तुझी ममा किती ग्रेट आहे हेही तुला कळेल. आणि तुझ्या ममाबद्दल चुकीचं नाही, पण सत्य ऐकूनही घ्यावं लागेल, आणि तेही लवकरच. अगं सरिता शांत हो. कशी शांत हो? मला काही कळतच नाही ही कसली शिक्षा मिळते आपल्याला. आपण कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून देव हे दिवस दाखवतोय आपल्याला. सरिता मला सांग, आपण ते करू शकतो का? मला कळतंय हो. बघा सगळं सामान बांधाबांध करून तयार आहे, सगळं भरून झालंय. अहो पण जायचं कुठे? असं आपण कसं किती दिवस राहणार आहोत मला सांगा. माझं तर डोकंच काम करत नाहीये. त्या परमेश्वरावर विश्वास ठेव, तोच काहीतरी मार्ग दाखवेल आपल्याला. माझा तर विश्वासच उडालाय त्याच्यावरचा. एक गोष्ट चांगली घडत नाही आपल्या आयुष्यात. आणि मला एक सांगा, आपण हे घर सोडून गेलो हे आराध्याला कळणार नाहीये का? अहो एक ना एक दिवस तिला नक्की कळणार आहे, आणि त्यावर तिने काही विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहोत? हे बघ, आपण तेव्हाच तेव्हा बघू. असं कसं म्हणता हो तुम्ही? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आपली.
पण आता वहिनींचीच इच्छा नाही म्हटल्यावर इथे राहणंही बरं दिसणार नाहीये. पण मग आपण जायचंय कुठे? मला असं वाटतं आपण ह्याविषयी आरूला काही नाही आरूला काही कळता कामा नये. अहो नाही तर वहिनी तिला नाही नको. तसाही मला आरूला आणखी कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. हे बघा तुम्ही ना जास्ती चिंता करू नका. देव करू आणि त्या बाईला लवकर उपरती हो म्हणजे झालं. वा, कसला एवढा घमघमाट सुटलाय? काही स्पेशल बनवलंय का आज? आज नाश्त्याला स्पेशल साबुदाणा वडा आहे. अरे वा, साबुदाणा वडे, ग्रेट. कारण आज आजींचा उपवास आहे. आराध्य डार्लिंग, आपल्याकडे ना असं ऑइली कोणी खात नाही सकाळी सकाळी. यशोधरा, तुझ्या रिस्ट्रिक्शन मुळे खाता येत नाही ग, पण कधीतरी खायला काय हरकत आहे. आणि आजचं म्हणशील ना तर साबुदाणा वड्याचा जो काय वास येतोय ना, तर मी स्वतःला थांबवू शकत नाही. मी खाणारच आहे. सुनबाई, तुम्हाला ही पण कला अवगत आहे? अहो डॅड, तुमची सून ऑलराऊंडर आहे. किती घाई कौतुक करायची. आता फक्त पाहिले खाऊन तर बघा चव कशी आहे. ऑल राईट. यशोधरा, नुसत्या दिसण्यावरून नाही तर वासावरून कळते खमंग झाले असणार वडे. प्रश्नच नाही. आलेच घेऊन. हो. थँक्यू. अरे थँक्यू. हा, वा. घे आजी. हो. वा. अरे अरे अक्षय, सावकाश. सावकाश, गरम आहे. नाही, आय मीन छान झालेत, एक नंबर. थँक्यू. सुनबाई, कमाल केली तुम्ही. हा, मस्त. 100 पैकी 100 गुण. वा वा, मी असे साबुदाणा वडे आधी कधीच खाल्ले नव्हते. वा. रिअली? मम्मा प्लीज टेस्ट करा ना. नाही, आम्हाला खायची काही गरज नाहीच. सगळे इतके कौतुक करतायत म्हणजे छानच झालेत. राईट. तुझ्या आईने तुला खूप काही शिकवलंय. राईट. या बिफोर आय फॉरगेट, श्रेयस, टेंडर प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ते टेंडर नीट भरलंय ना? आपल्यालाच मिळणार मामा. सगळ्यात कमी प्राइस कोट केली आपण. गुड. यू नो व्हॉट श्रेयस, आय वॉज थिंकिंग, आराध्या, म्हणजे हे बघ ना, आता तू स्वतः तुझा एक बिझनेस सांभाळतेस आणि पुढे जाऊन ऑफकोर्स तू श्रेयसला मदत करशील, आपलाही बिझनेस सांभाळायला लागशील. तर मग जे पुढे जाऊन करणार ते वाय नॉट नाव? आय मीन, तुला जर वाटत असेल तर यू कॅन जॉईन द ऑफिस. ऑफकोर्स श्रेयसशी बोलून घे एकदा. नाही, माझ्याशी बोलायची काहीच गरज नाहीये. अहो, तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. माझ्याशी डिस्कस करायची किंवा मला विचारायची काही गरज नाहीये. राईट. थँक्यू श्रेयस. थँक्यू मम्मा. तुम्ही दोघंही माझ्यावर एवढा विश्वास दाखवतायत. सो मी आपलं घर आणि बिझनेस दोन्ही व्यवस्थित सांभाळेन. डोंट वरी. हेच आवडतं आम्हाला तुझं. कॉन्फिडन्स. आता स्वयंपाकघर, घर तर सांभाळलं आहेसच. आय एम शुअर बिझनेसही तसाच सांभाळशील. यशोधरा, अगं तू टेन्शनच घेऊ नकोस. तुझ्यासारखीच हुशार आणि कर्तबगार आहे तुझी सून. आई, ते आमच्या लक्षात येत आहे. ग्रेट. देन आराध्या, या टेंडरशी रिलेटेड एक महत्वाची गोष्ट आहे, ती आम्ही तुला ईमेल करतो. संजय, मेल पाठव. हो ताई, लगेच पाठवतो. ओके मम्मा, मी बघते सगळं.
कालपर्यंत माझ्या काम करण्याला विरोध करणारी बाई आज अचानक मला एवढं मोठं प्रोजेक्ट हँडओव्हर करते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय, शोधून काढायलाच हवं. या सावकाश हा, सांभाळून. निघालात? पण एवढं सामान नाही, म्हणजे तुम्ही तुमचंच घेतलंयत ना? बहिणी, अहो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमच्या सामानाची जडती घेऊ शकता. नाही, त्याची काही गरज नाही. एक मिनिट. हे असू द्या, असू द्या वहिनी, गरजेला उपयोगी पडते. वहिनी, आमच्या पडत्या काळात तुम्ही आणि भाऊजींनी तुमच्या या घरात आम्हाला आश्रय दिलात. तुमची इच्छा नसतानाही आम्हाला इथे राहू दिलं. खूप उपकार झाले तुमचे. पण आता आमच्यामुळे तुम्हाला आणखी त्रास नको म्हणूनच आम्ही जातोय. ह्याची आता खरंच गरज नाही लागणार वहिनी. अहो सख्ख कोणी करणार नाही ना इतकं तुम्ही आणि भाऊजींनी आमचं केलं. पण म्हणतात ना, काडीच्या ओझ्यानी उंटाची पाठ मोडते, असं होणार आहे आमचं. मान्य आहे, आत्ता आमच्याकडे पैसे नाहीयेत, राहायला घर नाहीये, पण कष्ट करायची तयारी आहे आमची. आणि पैसा काय हो, आज आहे उद्या नाही, पण शिक्षण कायम असतं. मी शिकवण्या करून 4 पैसे कमवीन, प्रामाणिकपणे कष्ट करीन. वहिनी, तशाही आमच्या गरजा खूप कमी आहेत हो, आणि त्यामुळे हाव नाहीये कुठच्याच गोष्टीची. आणि कष्टाचा पैसा नेहमीच आयत्या सहज मिळालेल्या पैशांपेक्षा जास्ती मोलाचा असतो, नाही का? असो, येतो आम्ही. चला हो. ताई, बरं झालं तू आलीस. मी ऑफिसला निघते, तू प्लीज इथे लक्ष ठेव, ठीक आहे? हो ताई, तू काळजी नको करूस. काय झालं, तू सहज आलीस की तुला काही बोलायचंय? नाही, म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं ग की तू ऑफिसला जाशील म्हणून. काम आहे म्हटल्यावर आता जावं तर लागेलच ना. यशोधरा म्हणाली म्हणून ना. पण खरं सांगू, माझं मन सांगतंय की काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय ती माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकणार नाही. मलाही सेम डाऊट आहे. तिचा काहीतरी प्लॅन आहे, हे नक्की. करेक्ट आहे, पण आता तो प्लॅन काय हे शोधणं जास्त गरजेचं आहे. ते आपण करूच ताई, पण तू प्लीज केअरफुल राहा. आणि जे काही करशील ते प्लीज नीट लक्ष देऊन आणि जपून कर, प्लीज ताई. डोंट वरी, घेईन मी काळजी. चल मी निघू. काय झालं श्रावू, तुला काही बोलायचंय का? हो. अगं मग बोल ना, विचार काय करतेस? नाही ताई, म्हणजे मी विचार करत होते की मी पण आजपासून माझ्या बुटीकला जायला सुरुवात करते. तसंही घरी बसून काय करणार ना, आणि पुढे काही फ्युचर दिसतच नाही. हे बघ, मला कळतंय तू काय विचार करतेस, पण सध्या तुला पेशन्स ठेवावे लागणार आहे. जरा धीर धर प्लीज. मी पण सध्या वेगळ्या विचारात आहे, वेगळ्या टेन्शन मध्ये, म्हणून. ताई काय टेन्शन आहे, तू प्लीज मला सांग ना. अगं मला आई बाबांची खूप काळजी वाटते ग. मी तुला मागे सांगितलं होतं ना, मी रत्नपारखी काकूंचं बोलणं ऐकलं. आई बाबा तिथे असल्याचा त्यांना खूप त्रास होत असेल, त्या दाखवत नसल्या तरी. नाही ताई, त्या दाखवत नाही असं नाहीये, म्हणजे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून ते सतत दिसतंय. तू कालही त्यांना बघितलंस, त्या आईकडे कशा बघत होत्या.
म्हणूनच तर मला टेन्शन येतं. आईबाबांना त्या कसं वागवत असतील तिथे. आणि आपले आई बाबा किती साधे तुला माहिती आहे ना. खरंय. पण ताई प्लीज तू काळजी करू नकोस. आपण अधूनमधून कॉल करूयात ना त्यांना, आणि गरज पडली तर मी जाऊन भेटून येईन त्यांना. बायको आवरलं का? हे काय सुरू आहे तयारी. ताई मी येते. बाय. बाय. नाही मलाही एका मीटिंग साठी जायचं आहे, तर मग मी तुला ड्रॉप करतो ऑन द वे. चालेल, बॅग घेते आणि निघते. एक मिनिट. काय? हे एक छोटस गिफ्ट. हे कशाला आता? कशाला म्हणजे लग्नानंतर माझी बायको आज पहिल्यांदा ऑफिसला जाणार, मग नुसतं ऑल द बेस्ट कसं म्हणायचं, म्हणून अ स्मॉल टोकन ऑफ लव्ह अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. खूप छान आहे. थँक्यू. सावकाश आहे हा, अगदी दमला असाल ना. सावकाश. चला, ती चहाची टपरी दिसते ना, तिथे बसू आपण. चला बसा तुम्ही, मी आले. किती घाम आलाय हो तुम्हाला. बरं वाटत नाहीये का? बरं आहे ना. थांबा पाणी आणते. भाऊ पाणी घेते हा जरा. घ्या. बरं वाटतंय का? हो. ही काय वेळ आली होपल्यावर. अजून किती परीक्षा घेणार आहेस देवा. आपण असे रस्त्यावर येऊ असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. इतकं छान घर होतं आपलं. 2 सोन्यासारख्या मुली, नोकरी, अगदी दृष्ट लागेल ना असं कुटुंब होतं आपलं. खरंय तुझं. दृष्टच लागली आपल्या सुखाला. अहो आपण कुणाचं असं काय वाईट केलंय म्हणून देवाने एवढी मोठी शिक्षा द्यावी आपल्याला. आणि ज्यांनी खरंच वाईट केलं ना, ते अगदी उजळ माथ्याने वावरतायत समाजात. अगं सरिता, काळजी नको करूस. हे दिवसही जातील आपले. काय ग, काय झालं? काही नाही, काही नाही. अगं काय झालं? अहो आराध्य आणि जावई बापू होते गाडीत. काय? आपल्याच मुलीपासून तोंड लपवत फिरायला लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. कसा काय मार्ग काढायचा या सगळ्या परिस्थितीतून मला काही कळतच नाहीये. शनू बेबी, व्हॉट हॅपन? का एवढी अपसेट होतीयेस? मॉम मला ना खूप इरिटेट होत आहे. अक्षय बघ ना, अगं काही रिस्पॉन्सच देत नाहीये. म्हणजे यु नो मी त्याच्याशी एवढा बोलण्याचा प्रयत्न करतेय, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय, मग तो चंपू ना. ओ माय पुअर बेबी, जस्ट काम डाऊन. हे बघ, थोडा पेशन्स ठेव. हा, थोडा वेळ लागेल, पण सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. अगं तेच तर, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तुला माहितीये का, तुला कळत कसं नाहीये. इशिता आणि अक्षय एकाच घरात राहतात. ते रोज भेटत असणार, बोलत असणार, आणि त्यांची केमिस्ट्री जुळणार. आणि आपल्याला हेच होऊ द्यायचं नाहीये. बरोबर आहे तुझं. मला ना काय करू तेच कळत नाहीये. होपलेस कुठचा. वेट, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट करायला तुझी मॉम आहे ना. शनू बेबी, यु नो मला एक जबरदस्त प्लॅन सुचलाय. काय? मी जसं सांगते तसं तू अक्षयशी वागून
त्याला तुझ्या जाण्यामध्ये इझिली ओढू शकतेस. एक सेकंड. काय ते क्लिअर सांगशील? हे बघ, हॅलो. आम्ही सांगितल्याप्रमाणे टेंडर भरलाय ना मिसेस रत्नपारखे? हो हो, डोंट वरी. तुम्ही जसं सांगितलंय त्याप्रमाणेच सगळं होणार आहे. ग्रेट. या सगळ्यामुळे उद्या आमच्या घरी जो काही तमाशा होणार आहे ना, बघण्यासारखा असणार आहे. थँक्स टू यू. मोस्ट वेलकम. थँक्यू अगेन. बाय. आराध्या देसाई, ही तर फक्त सुरुवात आहे. अगं चुकीच्या व्यक्तीशी वैर घेतलेस तू, त्याचे परिणाम तर भोगावे लागणारच ना. नो नो, आम्ही ते तुला भोगायला लावणारच. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. आणि हा, उद्या श्रेयस जे प्रश्न विचारेल त्याची उत्तर काय देणार आहेस तेवढं मात्र बघ. राईट?